नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट यांच्यामार्फत या ठिकाणी वाहन चालक या पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय यांच्यामार्फत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी पद असणार आहे त्या ठिकाणी निवड यादी व 2 वर्षाची प्रतिशय यादी तुमच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. यामध्ये पदाचे नाव असणार आहेत वाहन चालक. यासाठी मित्रांनो एकूण 11 जागा असणार आहेत. सद्यस्थितीत रिक्त असणारी 3 आणि पुढील 2 वर्षात 8 अशी 11 जागांची पदभरती असणार आहेत. ह्यासाठी वेतन असणार मित्रांनो S10 मध्ये 19,200 ते 92,300 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुमची या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहे. पहिली या ठिकाणी शॉर्ट लिस्टिंग असणार आहेत आणि त्यानुसार तुमची या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहे. पात्रता असणारे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 10वी पास असल्यास तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर मराठी हिंदीचं लिहिता बोलता वाचता तुमचं येणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर जाहिरातीत वय असणारे मित्रांनो 21 ते 38 वर्षे तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर उमेदवारांकडे जाहिरातीत प्रसिद्ध झाल्यापासून या ठिकाणी LMVचं लायसन्ससुद्धा असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे 3 वर्षाचा वाहन चालकाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांना वाहन चालकांना पूर्वकालिकान रेकॉर्ड स्वच्छ असावं, म्हणजे त्यांच्यावर कुठला गुन्हा वगैरे नोंद नसावा. त्याचबरोबर काही अटी आहेत. 3 किंवा 3 चारित्र्य प्रमाणपत्र चांगले असावं. तोक्ती किंवा करार करणं, म्हणजे ही टेम्पररी पदभरती असणार आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे परमनंट होण्याचे चान्सेस असणार आहेत. त्याचबरोबर तुमच्यावर कोणता गुन्हा वगैरे काही नसावा. तर मित्रांनो फी असणार आहे. मित्रांनो तुम्हाला 500 रुपये ही फॉर्मावरती तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ही फी मित्रांनो तुम्हाला SBI कलेक्टर मार्फत या ठिकाणी युजर मॅन्युअलद्वारे तुम्ही पेमेंट भरू शकता. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट .nic.in हे वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ऑफलाईन फॉर्म मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म मित्रांनो तुम्हाला जाहिरातीपासून 15 दिवसापर्यंत तुम्हाला या ठिकाणी वैध असणार आहे. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला 25/4/2025 पासून ते 9/5/2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता आणि फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर फॉर्म मित्रांनो तुम्हाला 25/4/2011 वाजल्यापासून ते 9/5/25 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही पेमेंट आणि फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी फॉर्ममध्ये फोटो अपलोड करायचा आहे 3.5x4 आणि सहीसुद्धा तुम्हाला अपलोड करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी पेमेंटसुद्धा करायचे आहे. पेमेंट हे मित्रांनो स्टाफ कार ड्रायव्हर ह्या मेथडने तुम्हाला SBI कलेक्टरद्वारे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया ही कॉम्प्युटर बेस पहिल्यांदा तुमची शॉर्ट लिस्टिंग असणार आहेत. जे शॉर्ट लिस्टिंगमध्ये पास झाले त्यांच्या ठिकाणी लेखी परीक्षा असणार आहे. 20 गुण किमान 7 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळायचे आहेत. त्यानुसार अनुभव असल्यास तुम्हाला 10 गुण एक्स्ट्रा असणार आहेत. त्याचबरोबर मोटर परिवहन यांच्या ठिकाणी 10 गुण असणार आहेत. त्यासाठी 7 गुण तुम्हाला मिळवायचे आहेत. तोंडी परीक्षेत 10 अशी 50 गुणाचे असणार आहेत आणि 25 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळवायचे आहेत. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट यांच्या वेबसाईटद्वारे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला काही सूचना आहेत. यामध्ये जन्मतारखेचा पुरावा हा SSC प्रमाण असावा. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हतामध्ये 10वी 12वी डिग्री PG हे सर्व पूर्ण माहिती तुम्हाला लिहायची आहे. त्याचबरोबर चरित्र प्रमाणपत्र फॉर्म A सुद्धा लिहायचं आहे. वैध वाहन चालक याचासुद्धा लिहायचा आहे. त्याचबरोबर एक्सपिरियन्ससुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर उमेदवारांना काही महत्त्वाच्या सूचना आहेत. यामध्ये मित्रांनो परीक्षेचा प्रकार व स्थगित करणे हे सर्व अधिकार या ठिकाणी कोर्टाकडे असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जागा कमी जास्त अधिकार हे सुद्धा करू शकते. त्याचबरोबर या ठिकाणी शॉर्ट लिस्टिंगद्वारे तुमची या ठिकाणी पहिली असणार आहे. त्याच्यानंतर तुमची या ठिकाणी राहिलेली चाचणी परीक्षा तुमच्या असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला नेमलेल्या तारखांना तुम्हाला मुलाखत किंवा इतर परीक्षेसाठी स्वखर्चाने तुम्हाला यायच्या आहे. यामध्ये मित्रांनो उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा, मोटर वाहन परीक्षा आणि मुलाखत मिळालेल्या मेरिटच्या आधारे तुमच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. मंजूर दिलेली निवड ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षापर्यंत वैध असणार आहे. ओके, तर हे मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट यांच्यामार्फत ड्रायव्हर या पदाची या ठिकाणी पदभरती. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.